मम्मी मला एक 500 रुपये दे की. अरे समीर, रोज रोज कुठून आणायचे पैसे? जा कपाटात बघ जा. अगं कपाटात चावी माझ्याकडे असत्या वय. आबा घेऊन जातोय रोज. अगं दे की मम्मी, असतील तर पैसे. अरे पण कुठनं देऊ? ए सम्या, चाललास का गाव हिंडायला? तुला तर त्याच्याशिवाय काही कामच नाही. ही तुझ्या नादानं पाक बिघडले. 1000 वेळा मी तुला सांगत होतो, तू ऐकलं नाहीस. आता बघच ही तुझं कार्ट पुढे जाऊन काय देऊ लावतोय ते, तवा तुझ्या डोक्यात प्रकाश पडल. आणि होय रे, कुठे चाललायस? हा जरा आमचं नाव काय तर राहू दे. पाक धुळेला मिळवू नका. हा येड लागेल का मावलेली परत. अहो त्याला नका काय बोलू, जाऊ दे आता. काय जाऊ द्या, उद्या ह्यो माझ्या डोक्यावर चढून बसल. मला विकून खायला पण मागे पुढे बघाय नाही. असल्या करतोच आहे ह्यो. हा म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की मी पुढे जाऊन असं काय तर करन काय डॅड? अहो अख्ख्या गावात मला भैया साहेब म्हणून बोलवतात आणि तुम्ही माझी पाक घासूनच काढायला लावय. अरे बरोबर आहे पोरा, तू बाहेर का वागतोयस, घरात का वागतोयस? अशानं गाव आम्हाला नावं ठेवते रे. गाव नावं ठेवतो नका, मी घरातच राहत नाही तुमच्या. चाललो मी. ए पोरा, ए बघितलंस तुझ्या लाडानं पोरग माझं काय ऐकणं झाले. किती लाड करायला असतो काय नाही समजत नाही. आयला रीड कुकूनच सुटून आले. ए हनुमा, अरे ते रेडकून निसटलंय बघ. बांध त्याला. अरे पळ पळ लवकर. अरे रेडकू त्या आप्पाच्या मकर शिरल. काय लागा तुम्हाला तर अकला नाही त्यानं काय नाही. कुठं सोडावे जनावर काय. जरा झाडलोट तर करून घे. नमस्कार पाहुणं. नमस्कार नमस्कार. का हो काय चाललंय? काय नाही, जनावराला जरा पाणी दावून आणायचं आणि वैरण काढी करायची. त्यासाठी वैरण तोडतो. तू काय म्हणते, झाली सुट्टी शाळेची? हा झाली की. आज शनिवार नाही का, आता महिना अखेर अर्धी शाळा होती. झाली सुट्टी, म्हणलं घेऊया आवरून. आणि पाहुणं कुठं आहेत बघूया म्हणलं. अहो पाहुणं, घरातच बसायचं नाही मी. कशाला उन्हात आणा इकडे यायचं. बरं माझं तर किस्त राहिले काम. हो जनावर इकडे तिकडे आता बांधली, वैरण काढी केली की झालं मी पण मोकळाच. आलोच असतो घरी. बरोबर आहे, सगळं खरं आहे. पण घरात बसून काय दम निघतोय का? जरा काकीला विचारलं पाहुणं कुठे गेलेत. आहेत बाहेर म्हणले गोट्यात. म्हणून जरा बघूया म्हणलं गोटा बिटा कसा आहे जरा पाहुण्याचा. मसर किती आहे ती काय आहे बघूया म्हणलं. मग पाहुणं कसा वाटला आमचा गोटा मसर? अय भारी आहे भारी आहे. अहो कुठलं भारी न काय. अहो काय खरं नाही बघा. अहो तुम्हाला सांगतो, आमचा दिवस आहे ना, ही वैरण काढी मसरांच्या दारा पाणी करूस तर आम्हाला कडूस पडतं या. कुठला टाईम होतो आणि जग म्हणतंय शेतकऱ्याला काय कष्ट आहे. अहो पाहुणं जग त्यालाच माहीत असतंय कष्ट. हा अहो जग नुसतं हसायला आणि बघायलाच आहे की. हा तेवढं बरोबर आहे. हो का पाहुणं, तुम्ही घरी जावा, चहा करायला सांगा. चहा शिजोस तर मी हे मसरासनी वैरण कापून घालून येतो. मग आपण आल्यावर दोघं पिऊया. हा जावा तुम्ही. पाहुणं बोला की. एक बोलायचं होतं. बोलायचं होतं. काय म्हणताय बोला. कसं बोलू आणि काय बोलू मला काय समजेना. हा बोला बोला. बोलल्याशिवाय तर कसं कळायचं सांगा बरं. ही बघा पाहुणं, ही जरा काम साईडला ठेवा आणि जरा आपल्या दिदीवर जरा ध्यान द्या. काय? अहो काय झालं पाहुणं? नाही काही झालं नाही, पण तिला शाळेला सोडायला जाताना काय झालं जाताना? अहो गावातल्या पोरानं एका रस्ता अडवला आणि आपली तुमची पोरगी उतरली गाडीवरनं आणि साईडला जाऊन काहीतरी बोलत होती. मला पण काय समजलं नाही.
म्हणून म्हणलं तुमच्या कानावर घाल्या, तर मला पण जरा काळजी वाटली हो. आणि शेवटी कसं तुमचा प्रश्न आहे, तुम्ही जरा बघितलं पाहिजे हो. शेवटी हे काही सांगणं काही बरोबर वाटत नाही, पण सहज तुम्ही आपलं भेटला म्हणून तुम्हाला जरा कानावर घातलं. नाही पोरगं जरा आगाऊच होतं, त्याचं वागणं बोलणं काही योग्य वाटलं नाही मला, म्हणून कानावर घाल्यावर म्हणलं तुमच्या. काय आता ह्या गावातल्या पोरासने आली मस्ती, लय उंडग्यागत फिरायला लागले ती, दमवायला लागली ती गावातल्या पुरीसने. काय आता बरं सर, एक काम करा, तुम्ही जाऊन चहा पेत बसा, मी लगोलग येतोच मागणं. बरं बरं चालतं, जाऊ ना. आयला ह्या पुरीने का असं डोकं फिरवलंय माझं, काय करावं आणि काय सुचना. काय शेरड, ए गंगे, अगं तुला शेरड पण दिसना ती आलेली. गंगे काय अभ्यास करते? अभ्यासी जरा कर, म्हणजे जरा पास होशील. हा नाही कुठे गेली? आई म्हणली डबा आणि पाण्याची बाटली घेऊन येतो म्हणून गेल्या. घरी गेली व्हय? हा. काय आता हे कधी याची काय काय माहित. जनावर सोडली त्या शेरड मस्त पाणी दावून आणली का ग? गुर्र पाणी पाजलं ते काय माहित नाही, पण आई म्हणली डबा आणि पाण्याची बाटली घेऊन येतो, तवर थांब इथं म्हणून बसल्या. काय ग फोन वाचतो त्यात, कुणाचा फोन आहे? नाही, बघू आणि इकडे आग बघू काय गई. हा फोन नाही म्हणते तुझं, कुणाचा फोन आहे ह्यो? हा तुझं चाललंय काय नक्की मला सांग. ती पुस्तकात मोबाईल घेऊन तुझा अभ्यास चाललाय वे? हा सांग की. आता तुला पोलीस बनायसाठी आम्ही पाण्यात पैसा ओततोय, दिवस रात्र कष्ट करतोय. एक काम कर, एखादा राखेला डबा बघ, घरादारा ओत, काडीच पेटी लावून कुठेतरी तोंड काळ कर. अगं तुला अक्कल आहे का नाही? आहे का नाही अक्कल? अक्कल आहे का नाही? तो थांबा, काय करताय? अहो काय झालंय तुम्हाला? का असं करायला लागलाय तुम्ही? एवढी सोन्यासारखी पोरगी आहे आपली आणि तुम्ही तिला मारताय. काय झालं मला म्हणते वे? हे बघ तिचा अभ्यास दिसला का? अभ्यास तुला हे बघ, त्या पुस्तकात मोबाईल पानं एक इकडचं उलाटते, मोबाईल बघते, इकडचं उलाटत्या, मोबाईल बघते. त्या पुस्तकात हो मोबाईल, आणि आपल्याला काय वाटतंय? पोरगी माझा अभ्यास करते, पोरगी माझी रात्रंदिवस अभ्यास करते, कुठं डोळं फुटते, ही तिचं डोळं फुटते बघ मोबाईल मध्ये. अगं तिला जरा चांगलं शिकव, अभ्यासही करायचं. बाप किती कष्ट करतोय काय. हा आजपर्यंत तिचा हात उचलला नव्हता मी कधी, पण आज उचललाय का तर भविष्यात तिचं चांगलं आहे. अहो पण तुम्हाला एवढं उतावळ व्हायला काय झालंय? एवढं रागात यायचं काय काम आहे? हा घे घे, तिचीच बाजू घे, घाल तिला पदराच्या आड. अगं तुझा हेच लाडच तिला नटणार आहे. ज्या दिवशी पोरगी एखादं कान करेल ना काहीतरी, तेव्हा तुला कळेल, तेव्हा तुला अक्कल यायची नाही. अगं माझं कुणाला पटतंय घरात? तवा पटतच नाही. बाप बोंबाल तुया, बुमलून बुमलून गप बसेल, दुसरं काय करतोय? हेच तुम्हाला वाटतंय ना दोघीला? तुमच्या मना येईल तसं करा बर का गंगे. काय झालं तुम्हाला? जाताना मीच मोबाईल दिला होता, 5-10 मिनिटं तिने बघितलं तर काय बिघडलं? एवढं मारायचं असतं का मुलीला? लय शहाणी आहेस, बघण्यासाठी दिलता. इधर पुस्तक करा अभ्यास. ती जनावरांनी पाणी पाजलं का नाही? पाणी पाजलं का नाही तुला विचारतोया? नाही अजून. अगं काय डोकं आहे का काय तुझं? लागा ते जनावरांनी पाणी पाज, काय तुझ्या लगा उपयोगच नाही तुझा. बघितलं ना बा तुझा कसा आहे? सांगितलं होतं ना तुला मोबाईल घ्यायचा नाही म्हणून, ऐकत नाहीस तू, आपलंच खरं करतेस. कधी सुधारणार कुणास ठाऊक. गाय कधी तर मी मोबाईल घेत्या, ती बी बापू असं करते ती. अगं मला आवडत नाही. मी सारखं कुठे मोबाईल घेऊन बसत्या ग, जरा बसते तरी बापू असं करतात. अगं बाचं ऐकलं पाहिजे, बा येतो. बाच ऐकायचं असेल ना तर घरी राहायचं, तर आपलं शिक्षण होणार. मी चालले आता मसाल्याला पाणी पाजायला. अगं यात कुठं फाईल ठेवलीस? काय फाईल सापडना? किती वेळा सांगितलं कागद हलवू नका, तरी का हलवत असताय? हा चल पटकन, मसरा अजून मला रानात न्यायची इथे सोडून. लय अवघड काम झालंय, जनावरांच्या लय अपदा व्हायला लागल्या, ऊन व्हायला लागल्या, काय सगळं अवघड झाले. एवढी मोठी फाईल दिसत नाही. हा ठेवताय कुठेतरी? काय ठेव बोट ठेव, पैसा द्यायला. अय हनुमा, काय कुठे चाललाय? रेशने निघाले. रजनीना चाललाय? होय.
अरे ते पाटील काय गाठ पडलो होत मला. काय म्हणतो पाटील म्हणत होता ते हानमा गाठ पडला तर त्याला तेवढा निरोप द्या की ते तुझी काय केवायसी राहिली वाटतं त्या रेशनिंग दुकानाची. केवायसी नाही केलं तर तुझं रेशनिंग वेशनिंग सगळं बंद होईल. होय तीच राहील. तेवढी केवायसी कर, नाहीतर पुन्हा इकडे तिकडे फिरत बसावं लागेल. वेळ होईल, मिळायचं नाही रेशनिंग तुला. बाबा मध्यंतरी मस काढली विकायला मी, आणि त्या धानलीत बघा ती माझ्या ध्यानातनच गेलं केवायसी करायचं. ते आलं होतं ध्यानात, करीन म्हणलं, ती काय गडबडीत राहून गेलं. अरे बापरे, ही पाहुण्याची मुलगी. अरे हा तर तोच मुलगा दिसतोय ज्यानं त्या दिवशी रस्ता अडवला. नेमकी काय तर भानगड दिसते. जरा पुढे जाऊन ऐकलं पाहिजे. तुला पाटलाचा फोन बिन आला होता का नव्हता? अहो 2 वेळा फोन आलता मला, पण या कामाच्या धानलीतनं मला काय जायचं जमतंय धाव. जा लवकर त्या पाटला ह्याचा पाया पडून घे करून तेवढं. नाही घेतो करून. हे पुरे चल पकी. ए पोरा चल, आर बस की बाहेर गेल्या काय मसर बघितलं बघत बसतो. चाल, मला ऐकायला येत नाही. मी बसलास का? आर बोल की हो म्हणून. चल लवकर. हा